नमस्कार मंडळी, कमल किचन अँड DIY या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण कोबीमध्ये रवा मिक्स करून अतिशय रुचकर असा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही याआधी कधी बनवला नसेल. रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला येथे कोबी घ्यायचा आहे. कोबी आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढा छान बारीक कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कोबी चिरून घेतला की याला उभ्या आकारामध्ये पातळसर असा चिरून घ्यायचा आहे. पहा, या पद्धतीने आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आधीच उभा कट करून घेतला, त्यानंतर बारीक कट केला. तुम्ही चॉपरच्या साहाय्याने सुद्धा कट करू शकता. त्यानंतर पूर्ण आपल्याला या कोबीला मोकळं करून घ्यायचं आहे. माझा पूर्णच कोबी कट करून झालेला आहे. आता आपण हा वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचा आणि आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्यासुद्धा आपण यामध्ये घालू शकतो, म्हणजे आणखीन पदार्थ छान होतो, चवीला रुचकर लागतो. मी वेगळ्या भांड्यात कोबी काढून घेतलेला आहे. आता आपण मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे. कांदा आपल्याला बारीक कट करायचा आहे. मी याचं साल काढून घेते. वरचा कवर मी कांद्याचा काढून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. यामध्ये आपण भरपूर प्रमाणात कोबीचा वापर केला आहे, त्यामुळे हा पदार्थ आणखीनच पौष्टिक बनणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या घालू शकता. आता जो कोबी आपण वेगळ्या भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला हा कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे. मी आधी उभा कट करून घेतला कांदा आणि नंतर बारीक कट करून घेतलेला आहे. ज्या वेगळ्या भांड्यात मी कोबी काढून घेतला होता त्यामध्येच कांदासुद्धा काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढा रवा घालायचा आहे. आता रवा मी यामध्ये घालून घेते आहे. कोबीमध्ये रवा घालून घेतल्यानंतर आपल्याला 2 चम्मच एवढं बेसन पीठ घालायचं आहे. अर्धा चम्मच एवढे आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. 1 चम्मच लाल तिखट घालायचा आहे आणि जिरं आपल्याला हातावर छान थोडंसं चोळून घालायचं आहे. आणि 1 चमचा एवढी आपण कस्तुरी मेथी घालणार आहोत. ती सुद्धा हातावरती आपल्याला चोळून घालायची आहे. त्याने छान स्वाद येतो आणि चवीला सुद्धा छान होते. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे. मी 2 चमचे एवढं गव्हाचं पीठ सुद्धा घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. कोरडंच आपल्याला पाण्याचा अंदाज घेत घेत यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पाणी वापरायचं गरज पडत नाही. भाज्यांमध्ये ओलावा असतो, त्यामुळे आपल्याला कमीत कमी पाणी वापरायचं आहे. हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपले कोबी, कांदा आणि जे मसाले घातले आहेत, रवा घातला आहे, बेसन पीठ घातलेलं आहे, हे सगळं व्यवस्थित आपण कोरडं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जेवढा भाज्यांचा ओलावा आहे त्यामध्येच आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता मी अर्धी वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे. तेवढंसुद्धा मी यामध्ये घालणार नाही आहे. अगदी 2-3 चमचे एवढं पाणी घालून मी हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते. अगदी हे आपल्याला मध्यमसर मिश्रण असायला हवं. खूप आपल्याला असं पातळही करायचं नाही आहे. मी यामध्ये गव्हाचं पीठ वापरलं आहे. तुम्ही सुद्धा गव्हाच्या पिठाऐवजी तांदळाच्या पिठाचा वापरसुद्धा करू शकता. छान आपलं मिश्रण असं एकजीव झालेलं आहे. जास्तीचं पाणी आपल्याला या घालायची गरजच पडत नाही. गरजेनुसारच आपल्याला यामध्ये 1-2 चम्मच असं पाणी घालून वापरायचं आहे. हातावरती घेऊन पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला हे मिश्रण छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण रवा वापरला आहे, त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेतच आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. पुरेसं पाणी वापरूनच आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. छान असं आता आपलं मिश्रण भिजवून झालेलं आहे. मी एक गोळा तयार करून दाखवते. गोळासुद्धा तयार होतोय. आता आपण थालीपीठ करायला घेऊयात. आज आपण या मिश्रणापासून थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी
लगेचच गॅसवरती आपण पॅन ठेवायचा. पॅन गरम झाला की तेल किंवा तूप तुम्ही लावून घेऊ शकता. तयार केलेलं कोबीचं मिश्रण ठेवून हाताला पाणी लावायचं आणि ह्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. जरासं पसरून घ्यायचं आहे. ह्याला गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. जास्त जाड पण नाही आणि जरा पातळसर आपल्याला हे थालीपीठ घालायचं आहे. एकाच बाजूने छान आपल्याला हे होऊ द्यायचं आहे आणि नंतर हे आपण पलटी करून घेणार आहोत. छान असं थापून घ्यायचं आहे. गोल असा आकार करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता हे वरच्या साईडने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर खालच्या बाजूने छान थालीपीठ भाजून झालं की आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. खालच्या साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नंतर हे मी पलटवून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. पहा, येथे मी थालीपीठ छान भाजून घेते. 3 ते 4 मिनटं आपल्याला हे थालीपीठ भाजायला लागतात. छान ब्राऊन असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा थालीपीठ करून घ्यायचे आहेत. छान असा सोनेरी रंग आपल्या थालीपीठाला आला आहे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा थालीपीठ आपण बनवून घ्यायचे आहेत. खमंग असं हे थालीपीठ आपण भाजून घेतलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कोबीचे थालीपीठ नक्कीच बनवून पहा. हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत, लोणच्यासोबत किंवा इतर तुमच्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसंही खाल्लं तरी सुद्धा छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. अशा छान छान व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.